राजन, औरंगजेब अखेर आलाच. त्याने तापी माय ओलांडली. पावन तापी मैयेच्या पवित्र पाण्यात त्याने रक्त भरलेले पाय बुडवले. महाराज, तापी नदी कडूळ झाली. दख्खनच्या पठारावर त्याने पहिली नमाज अदा केली आहे महाराज. त्या औरंगजेबाला काफरांच्या भूमीत नमाज अदा करताना त्रास झाला. तो म्हणाला, ही काफरांची भूमी, दारुल हरब, परंतु एक दिवस तो ही भूमी दारुल इस्लाम करेन अशी कसम खाल्ली त्यानं. कविराज अशा कसमा खात, वल्गना करत, पैजेचे विडे उचलत काशी विश्वेश्वराला मनामनाच्या सोन्याच्या साखळ्या करण्याचे संकल्प सोडत कित्येक जण आले. पण जे कोणी आले त्यांचे पैजेचे विडे या स्वराज्यात विखुरले. त्यांच्या कसमा, वल्गना या सगळ्या या मातीत मिसळल्या आणि सोन्याच्या साखळ्या मनामनाच्या लोखंडी बेड्या झाल्या. हो, मिर्झा राजांना विषारी पोशाखानं मारलं, तर परवा दिलेर खानानेही विष खाल्लं. एका अर्थी औरंगजेबाला ते परत झालं. आता त्याला सह्याद्रीत कोणता येईल. 2 लाख उमदा घोडा घेऊन येतोय म्हणे औरंगजेब. पण इथं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात साधा कल्पनेचा घोडा सुद्धा कोणी फेकू शकत नाही हे समजेल त्याला. आता समजेल त्याला शिवस्वराज्याचा पीळ आणि आपल्या मावळ्यांचा, मराठी माणसांचा कणखरपणा. महाराज, तो भ्रमात आहे. त्याचा भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, त्याला सगळी भूमी हवी आहे. भूमी तर द्यावीच लागेल त्याला, पण त्याला भूमी मिळेल ती फक्त 4 हात लांब आणि 2 हात रुंद. एवढीशी जागा? मग कबरीला कितीशी जागा लागते कविराज? औरंगजेब स्वराज्यात येतोय तो लढायला नाही, मरायला. आम्ही आणि आमचे मावळे त्याला माघारी थोडेच जाऊ देणार आहोत. तुम्ही बघत राहा, त्या औरंगजेबाची कबर या दख्खनमध्येच खोदली जाणार. हंबीर मामा, सौभाग्यवती भाऊ. पण राणी साहेब, तुमचा नमस्कार आमसनी पावत नाही, आमचा मुजरा घेतले बिगार. काय हो मामा साहेब. ताराबाई, मामी साहेब, लेकीच्या लग्नाला आम्ही येऊ शकलो नाही, म्हणून भेटायला आणि माफी मागायला आलो. अहो, माफी कसली? तुम्ही तर मोहिमेवर होतात ना. ही काय मोहीम संपवली, पाठीची ढाल खुटीला अडकवली, म्हणलं लगोलग रायगड गाठू. बरं केलं. पण मामा साहेब, तुम्ही मोहिमेवर होतात तर मग या दोघींना तरी पाठवून द्यायचं. अहो, हे येणार येणार म्हणून वाट बघत बसलो आणि झाली फसगत. बाकी लगीन कसं झालं? सरदार महाडिकांचा शंकराजी चांगला मुलगा आहे. जी मामी साहेब, जोडा अगदी शंकर पार्वती सारखा शोभून दिसत होता बघा. दिमाखात लग्न पार पडलं. हा, तुम्ही हितलं लगीन दिमागात केलं आणि बुरानपूरच्या छावणीत राजाने दुसराच धमाका उडवला. राजांचं तर तुम्हास ठाऊक आहेच. आता माझ्याच हातावर मोठं झाल्यात की. हंबीर मामा, औक्षवंत व्हा. सुखी व्हा. मामा साहेब, मामी साहेब, किती दिवसांनी आलात तुम्ही? बाकी तुम्ही कसे आहात? जानकीबाई कशा आहेत? आहेत बऱ्या. थांबा, आम्ही नमस्काराला पाठवून देतो. बर.
तुम्ही ताराबाई ना? जाऊबाईंची तब्येत अधूनमधून बरी नसते, परंतु आता ठीक आहे. या ना, बसा ना. औरंगजेब नानस घाटातून कोकणात उतरण्याचा विचार करतो आहे. त्याचे खबरगीर तशी चौकशी करतायत. म्हणजे त्याच्या फौजा नाशिककडे वळणार तर. आमचाही काय तोच आहे निळोपंत. औरंगजेबाचा रोख नाशिक बागलान असा असेल. स्वराज्याला धाक दाखवण्यासाठी तो नाशिकच्या आजूबाजूचा मुलूक मारेल. त्यामुळे 2 गोष्टी तातडीनं करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलखातल्या रयतेला सावध करणं, कारण रयतेची सुरक्षा महत्वाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या किल्ल्यांवर तातडीनं रसद पोहोचवणं. किमान 1 वर्ष पुरेल एवढी रसद पोचवावी. होय, त्या दारुगोळा, तोफा, धनधान्य, मीठ मसाला, अगदी सुईपासून ते तलवार भाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी तातडीनं पोहोचवायला हव्या. परंतु महाराज, हे कोणते किल्ले? औरंगजेबाच्या फौजेच्या वाटेवरचे हे सर्व किल्ले. सर्व किल्ल्यांवर तातडीनं खबरदारीचे खलिते पाठवा. राजन, एक सूचना आहे. नाही, ह्याचबरोबर या सर्व किल्ल्यात निधड्या छातीचे किल्लेदार नेमावे. आम्ही सहमत आहोत. किल्ला जेवढा तटबंदीनं मजबूत होतो, त्याहीपेक्षा जास्त तो निधड्या छातीच्या निष्ठावंत किल्लेदारामुळे बळकट होतो. म्हणूनच आमचे आबासाहेब म्हणायचे, स्वराज्यातला एक किल्ला वर्ष जरी झुंजला तरी स्वराज्य घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील. त्यामुळे आम्हाला तशी चिंता नाही. नाशिक परगणातील किल्ले खोडप, किल्ले साल्हेर, किल्ले मार्कंडा, त्र्यंबकगड, अंकाई, टंकाई, किल्ले हिवंत, जवळ्या, किल्ले अचलगड आहे, किल्ले कांचनगड आहे. या सगळ्या किल्ल्यांवरचे किल्लेदार एकदा तपासून बघा. कुणी आजारी तर नाही ना, कुणाच्या घरी लग्न कार्य नाही ना, कुणी जखमी घायाळ आहे का ते बघा. आणि त्यानुसार नव्या नेमणुका करा. जी महाराज. सगळ्या गोष्टी तातडीनं व्हायला हव्यात. पुढे औरंगजेबाचा रोख बघून अहमदनगर प्रांतातल्या किल्ल्यांची मजबूती बघू. उद्यापर्यंत कारवाई झालेली आम्हाला कळावी. जी महाराज. निळोपंत, मगाशी वाचून दाखवलेल्या किल्ल्यांच्या यादीत किल्ले रामशेजचा उल्लेख आढळला नाही. हो, म्हणजे करायला हवा होता, पण तो तसा दुय्यम दर्जाचा किल्ला. औरंगजेबाचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही. आणि समजा गेलं लक्ष तरी औरंगजेब रामशेजचा किल्ला घेण्याच्या फंदात पडणार नाही, मेरे ख्याल से. मलाही तसंच वाटतं. तो मोठ्या किल्ल्यांना हात घालेल. मुळीच नाही. स्वराज्यातल्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. अगदी रस्त्याच्या बाजूचा दगडधोंडा असला तरीही हा तर किल्ले रामशेज आहे. दादासाहेबांची धावपळ सुरू झाली. आला तो. आला? निघाला. लांब पुढपर्यंत पोहोचलाय औरंगजेब. मोठी फौज आहे. परंतु तो स्वराज्यात येऊ नये म्हणून तर राजांनी एवढी जोखीम पत्करली होती ना. वय, पण आमचं मालक म्हणाल येणारा काळ यो धामधुमीचा असणार आहे. धामधूम सुरूच झाली. त्यांना आता उसंतच मिळणार नाही. मागेच राजे आम्हाला बोलले होते, आता आम्ही भेटू असं नाही, भेटलो तर बोलू असं नाही. काही झालं तरी त्या औरंगजेबास पराभूत करायलाच पाहिजे. त्याची फौज जिथे सापडेल तिथे त्यांना मारा दिलाच पाहिजे. रयत सुखांना आणतीये ते बघवत नाही त्या औरंग्याला. धाराऊ. अव काय धाराऊ, माझ्या जीवाची नुसती तडफड तडफड होती. माणसाने किती पळावं, किती धावावं. एवढं लेखीच लगीन काढलं, दारात सुखाची सावली मांडवाची, आणि राजा कुठं राना उन्हात. इकडे लोक पंचपक्वान, लाडू, भात, शिरा, जिलबी खात्यात, आणि हे तळहातावर भाकर घेऊन त्या चटणी बरोबर खात होत.
इथे पाहुणे रावळं गादी गिरद्यांवर लोळत होतं आणि हे दगड उशाला घेऊन भुईवर निजलं. हाय का असं राजा कुठं? धाराऊ, आमचा शंभू राजेंवर विश्वास आहे. औरंगजेबा सहज नेस्तानाबूत करतील ते, एवढी धमक हिम्मत आहे त्यांच्यात. तुमचीच वाट बघत होतो. आम्ही तुमची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. हातोश्रींनी बोलावलं आणि मग मामी साहेब आले. बसलो गप्पा मारत. तुम्ही थांबा, आम्ही थाळा लावतो. राणीसाहेब, आम्ही जरा खलबतखान्यात जाऊन येतो. एक महत्वाची मसलत आहे, तेवढी संपवतो आणि लगेच येतो. राजे, तुम्ही एकदा गेलात की गेलात. तुमची धावपळ काय अशीच चालू राहणार. तुम्ही बसा, आम्ही थाळा लावतो. निसरासवाणी जेवण करा आणि मग करा काय मसलती करायच्या आहेत त्या. आलोच आम्ही. स्वराज पर फतेह का सबसे पहला सदका हमारा ही होगा, यानी मुगलिया सल्तनत का। जी जहांपना, बिल्कुल सही फरमाया। और ख्याल रहे, हम दिल्ली से सिर्फ एक बड़ी फौज लेकर नहीं निकले हैं, बल्कि बहुत सारा रसाला, खजाना और साथ में मुगलिया सल्तनत की आन बान और शान लेकर निकले। जी हुजूर आला। मैं एक और बात मानता हूं कि पहली कामयाबी फौज में जुनून और हिम्मत को हवा देती है। इस बात का ख्याल रहे। इंशाअल्लाह, इंशाअल्लाह, अल्लाह का फजल है। वजीर आला, आपको क्या लगता है कि पहली जंग कहां होनी चाहिए? सरदारों, अहिवन किला ले सकते हैं, त्रंबकगढ़ भी अच्छा है। अच्छा, ऐसी क्या खास बात है इस किले में? जहांपना, और किलों से बेहतर है। फौज को आने जाने में तकलीफ नहीं होगी। हाँ हुजूर आला। और जहांपना, ये मराठा भी ना हर छोटे छोटे डगर पर बने मकान को, घर को गढ़ कहते हैं। उन किलों को जितना आसान है। और दूसरा किला? जहांपना, वैसे कोई भी किला जितना मुश्किल बात नहीं है, लेकिन कुछ किले ऐसे हैं जिसकी तराई से किलेदार को मदद मिल सकती है, और कुछ किले ऐसे हैं जहां खुफिया रास्ते हैं, जहां पर काफरों की फौज हमें घेर सकती है। हुजूर आला, इन सारे किलों से तो रामशेष किला अच्छा है। सरदार, वो क्या किला है? 2 गज जमीन के ऊपर डगर पर कुछ मकान बने हैं। अगर रामशेष पर हमला बोलना है तो 1000 की फौज काफी हो जाएगी। मामला खत्म। वजीर आला, हम जो भी चाल चलेंगे उसमें बहुत ही गहरी सोच होनी चाहिए। छोटी सी छोटी डगर हो या बड़ा से बड़ा पहाड़, फतेह हमारी ही होनी चाहिए। जहांपना, रामशेष किला अच्छा है पहली जीत के लिए। रामशेष। राजे, तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले. आम्ही स्वतः चुलीसमोर बसलो होतो. त्यामुळे आता ताटात जेवढं वाढलंय तेवढं सगळं संपवावं लागेल. संपवू, त्यात काय एवढं? तसंही आम्ही कधी उष्ट ठेवले? तुम्ही कधीच कोणाचं उष्ट ठेवत नाही. अरे वा, शेंगदाण्याची चटणी सुद्धा आहे दिमतीला. हो, शेंगदाण्याची चटणी आहे, वांग्याची भाजी आहे आणि सोबत मसाले भातही आहे. राणी साहेब, हे खूप होईल. असू द्या हो, तुम्ही एकदा ढाल पाठीशी बांधलीत की मग पोटाकडे बघणारही नाही. ठाऊक आहे आम्हास. चला, खाऊन घ्या. दादासाहेब, जानकीबाई. काय झालं युवराज? अहो, त्या कशा तरीच करू लागल्यात. तुम्ही चला लवकर. वहिनीसा, हो बघा ना. तो हम गुलशनाबाद पर कब हमला करें? गुस्ताखी माफ हुजूर आला, लेकिन आपने ये नहीं कहा कि कौन सा किला आप पहले लेने की सोच रखते हैं।
किला रामसेज। इतना छोटा सा किला? किला किला होता है वजीर आला, छोटा बड़ा नहीं होता। जहांपना, कोई खास वजह जरूर होगी। ये किला फतेह करने के बाद हम उन काफिरों को राम नाम सत्य है कहने पर मजबूर कर देंगे। सुभान अल्लाह। वजीर आला जानते हैं कि उस किले का नाम रामसेज क्यों? जी नहीं जहांपना, क्यों कहते हैं रामशेष? एक पुरानी मनगढ़ंत कहानी है। कहते हैं कि जब इनके भगवान राम वनवास के दौरान पंचवटी आए थे तो यहीं इसी रामसेज किले की जमीन पर इन्होंने रात बिताई थी। वहीं पर सजा था राम का सेज। राम की सेज, इसीलिए रामसेज। इनके भगवान राम भले ही यहां पर सोए होंगे, मगर इसी किले पर हम मुगलिया सल्तनत के परचम को लहरा के इनकी नींद हराम कर देंगे। वाह, इंशाअल्लाह। इसीलिए हम इस किले पर पहला हमला करेंगे। नहीं। क्यों जहांपना? कोई और वजह है? हमारे वालिद बादशाह शाहजहां जब पहली बार दक्कन में आए थे तो सबसे पहले उन्होंने किला रामसेज पर मुगलिया सल्तनत का परचम लहराया था, उस पर फतेह हासिल की थी और उसके बाद उसके चारों ओर 14 किलों पर फतेह किया। अच्छा, शगुन का किला है। और हम भी यही चाहते हैं कि उस रामसेज किले पर हम अपनी कामयाबी, अपनी फतेह का परचम सबसे पहले लहराएं। इंशाअल्लाह। तो आज तक तो किला रामसेज के नाम से जाना जाता था। हमारी फतेह के बाद तो रहीमगढ़ कहलाएगा। जाऊबाई, जाऊबाई, अहो डोळे उघडा. अंग गरम लागतंय, ताप आहे. राजवैद्यानं बोलावणं धाडले? जी, निरोप पाठवलाय. जाऊबाई, या वैद्यराज. ज्वराचा जोर आहे. कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेव. अन्न खावंसं वाटणार नाही, परंतु थोडीशी पेज द्या. परंतु त्या अगोदर मी देतो तो काढा पाजावा. आणि ही मुळी मधात उगाळून त्यांना चाटण द्या. हर एक प्रहारास उतार पडेल. वैद्यराज, काय राजे, जे असेल ते स्पष्टपणे सांगा. राजे, क्षमा असावी, परंतु खूप काळजी घ्यावी. जानकीबाईंचा आजार खूप गंभीर आहे.